बडनेरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये यांच्या निवासस्थानी वर्षावास समाप्ती कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे व आमदार रवी राणा यांनी उपस्थित राहून उपस्थितांसमोर बुद्ध धम्माचे विचार मांडले। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिने पावसाळा काळात तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक जो धम्म सांगितला त्या धम्माचा प्रचार व प्रसार लोकांपर्यंत पोहोचावा, मानवाचे जीवन सुखकारक व्हावे याकरिता 3 महिने बुद्ध विहारातून भिक्खू संघाने प्रचार प्रसार करावा असा आदेश दिला। त्यालाच वर्षावास असे म्हणतात। बडनेरा येथे समाजसेवक तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अध्यक्ष मनोज गजभिये यांच्या निवासस्थानी ग्रंथ वाचन व वर्षावास समाप्ती निमित्त भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा उपस्थित राहून पूजापाठ केली व उपस्थितांना तथागत भगवान बुद्धांच्या विचारावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला MG ग्रुप, UM ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा शाखा, आठवडी बाजार बडनेरा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य तथा शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते। वर्षावास दरम्यान मनोज गजभिये यांनी शहरातील विहारांमध्ये फळांचे वाटप केले। वर्षावास कार्यक्रमाचे हे 12वे वर्ष होते। तसेच वर्षावास समाप्ती कार्यक्रमानिमित्त बडनेरा नवी वस्ती परिसरातील पंचशील नारातील पंचशील बुद्ध विहारात सुद्धा खासदार बळवंत वानखडे व आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला। या प्रसंगी पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव सह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी नतमस्तक होतो। आज या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व उपासक आणि उपासिका, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय आमचे महोदय, ग्रंथाचं त्यांनी किती महिने वाचन? 3 महिने त्रिपुरा ग्रंथाचे वाचक आदरणीय धर्मसेवक त्रिपुराजी वासनिक साहेब, उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, मी सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना या वर्षवासाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। तथागत बुद्धाच्या काळापासूनच हा वर्षवास स्थापित आहे किंवा त्याच्या संकल्पनेत असलेला हा वर्षवास आहे। त्याचं कारण असं की तथागत बुद्धाचा धर्म हा सर्वांपर्यंत, लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत जावा आणि त्या धर्माचं आचरण व्हावं हा एकमेव उद्देश होता। पूर्वीच्या काळी पाऊस आणि दळणवळणाचे संबंध रस्ते होते, त्यामुळे भिक्खू संघ हा एका गावात जाऊन 3 महिने ग्रंथाचं वाचन, त्यावेळेस ग्रंथ नव्हताच, त्यावेळेस धम्म होता, तो धम्म दरेकाला द्या असं आहे आपण पाहणार। तर ते तो धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यावेळेस ते करत होते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर आपण त्यांनी बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ दिल्यानंतर आपण त्या ग्रंथाचं सातत्यानं वाचन करतो। आज तुमच्या इथं रिपीटर धम्मपद त्या ग्रंथाचं वाचन झालं। हे ग्रंथ तर तथागत बुद्धाच्या काळातच निर्माण झालेलं आहे, म्हणून मी या प्रसंगी एवढीच अपेक्षा व्यक्त करेन की हा धम्म काही आज आपण आलो म्हणून विहार नाहीच, घरीच असते। मी मागच्या वेळेस आलो आणि आपण 3 महिने ग्रंथाचं वाचन केलं। त्यांनी आमच्या वासनिक साहेबांनी सगळे काम सोडले आणि वाचन केलं आणि आपण कळलं केलं। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी। लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।